चालू आहे ते बघा. भाकरी झाली आता शेवटची पुसून टाकायला लागली या. कालवण वांग्याचं करून नेलंय, उतरून कडे ठेवली तिथं. मोकळे बघुल्यात काढून नेलंय. काळं होतंय घरात फरशीवर वा. बघुल्यात काढून नेलंय. भात केलाय मी आज थोडासा, पोरं खातेली म्हणून. तिकडं आणून गुडल्या बसले ती बघा. कपडे धुयाचे ते अजून. आज बघा पाऊस उघडला या. कपडे धुयाचे ते अजून महागातले. येते धुवायला. पाऊस आला म्हणजे पावसात तसल्या मी भात शिजवल्या पत्रावरनं टाकून नाही का. चला मित्रांनो, असा परपंच बघा. काय करायचं, नजर लागते चांगल्या परपंचाला. आलेल्या दिवसाला पाठ द्यायला लागते भावांनो बहिणींनो. प्रत्येक जणाला अशातनं जायला लागते. पर ह्यात टिकून राहावं लागतं या. हार मानून चालत नाही. हारलो बघा. खरा संघर्ष हित आहे बघा. जे संकटात माणूस टिकतं का नाही तेच खरं मोर जाऊन टिकतं. त्यातनं पळून गेलं का माणूस टिकत आहे. आपल्याला मसाला भाजायचा अजून. आपलं काम आपण चालू ठेवायचं. चटणी पॅक करायची अजून. रात्री चटणी आधी पॅक करूया. रात्री मी नको म्हणजे मला कंटाळा आलता. चटणी पॅक करू का मी भाजाय घेते. मला तेवढी 1-2 लाकडं अजून ते. होय चल मी जुळवली जरा, पुन्हा मोठी करते. भाकरी संध्याकाळी सकट करून. पावसा पाण्याचा पुन्हा मला मसाला भाजायचा. पुन्हा ह्यांनी जायचं अजून कुठे दुसरा मसाला. संपलं. दिवस गेलेला कळत नाही. लगे दिवस जातोय कामात. जातोय एकटा असलं का लय वाटतं काय. मी नव्हता माता दिदीला सोडायला गेला तर मला एकटीला कास वाटत. फुगली काय भाकर? फुगेल बिन नाही बी त्याचं काय सांगता येत नाही. जाळ लागलं चांगलं. बस करते एवढ्याच. शेवटची टाकली. सकाळचं करतोय ती संध्याकाळी खातोय बघा आम्ही. संध्याकाळी पाऊस येतो या म्हणून बघा 7-8 भाकरी शिजवून ठेवलाय म्हणून तर 6-7 भाकरी केली. 7-8 झाल्या. दीदी चपात्या कर म्हणली होती पण तिच्यासाठी म्हणून भात केला. म्हणलं भाकर नाही खाण्याचं. 7-8 केल्या का? होय. रात्री जर बघा मी 1 वार बरोबर भाकर खाल्ली. पाखरांनी बाजरी पाक वर बांधली काय राहिलं. खाऊ दे. फुगली भाकर. फुटली तर वर कुठेतरी. फुगायला भाजी चांगली. चालू आहे बघा भाकरी. तुमचं झाला का स्वयंपाक जेवण? सांगा कमेंट मध्ये काय चाललंय काय नाही तुमचं. चालू असं 5 वाजल्यापासून आज उठून बसले. दीदीला घरामध्ये झेंडा बदलला. वारं कसलं भराळ ते बघा. हिटर चालू केला. असल्या वाऱ्यात करावं लागतंय स्वयंपाक. वाईट दिवस आले मित्रांनो. एक ना एक दिवस दिवस वाईट दिवस आलं. वाईट दिवस काढले. चांगल्यासाठी आजपर्यंत केलं चांगलं वाईट आलं पण अजून येतेला चांगलं. आपण ज्याच्यासाठी चांगलं केलं ते आपलं कधी चांगलं झालंच नाही. वाईट जिंदगी आहे. काय झालं पहिल्यांदा काढला आपण दुःखात दिवस. पुन्हा जरा सुख यायला लागलं का झालं ती हिसकावून घेतलं सुख. आला अजून दुःख. अजून येईल आपल्या कष्टाच्या जोरा अजून सुख. अगं जी माणसाची नीतिमत्ता चांगली असते का नाही देव त्याचं कधी वाईट करत नाही. कधी म्हणजे कधी वाईट होत नसते माणसाचं. चांगलंच होणार काय. आपली वासना चांगली ठेवायची. लोकाला कधी वाईट चितायचं नाही. आम्ही कधी चितलंच नाही कोणाला वाईट. त्या 3 पुरी आपल्या बाहेर दिवशी एका दिवशी चिमणीवाणी जात्याला उरून कोण राहायचं? 2घच राहायचं. कोण वाईट नशीब लय बेकार आहे.
त्यामुळे आधी मध्ये बुडबुडा पाण्याच्या बुडबुड्यामध्ये जीवन जातंय मध्येच कुणाला बघायला का काहीतरी राहतंय. जीवनाचा भरोसा नाही, झटकत काहीतरी होतंय. टेन्शन लय डेंजर बरं का मित्रांनो, त्यामुळे टेन्शन कोणी घेऊ नका बघा. महत्वाचं तू घेऊ नकोस, तुला सांगून जाते सांगू त्या परिस्थितीत, त्यामुळे मला कळतंय टेन्शन किती बेकार. तू घेऊ नको महत्वाचं, तुला सांगून दमायला लागलोय आता मी. टेन्शन फ्री व्हायचा मी प्रयत्न करते तरी. आपल्या कामात व्यस्त राहायचं म्हणजे कुठलं टेन्शन कुठलं काय येत नाही जवळ. झालं भाजली एवढी भाकर का? जेवा आता तुम्ही. दीदी गाडी देते म्हणली का आता? सांगितले गाडीत घेऊन ये म्हणून ड्रायव्हरला. झाला असेल आता झेंडामध्ये संपला असेल. संपलं लय मोठा आहे बसणं बिसणं काय असते तासभर, काय उशीर लागतो कधी लवकर होतं. त्याला थांब म्हणून सांगितलंय ना पण त्याला. होय होय, पावसानं तरी बरं केलं झेंडा बंदरला आज. उघडलं पाणी पाणी जरा बरं प्यायचं. पाणी संपलं, अर्धी बरं पैसे असेल घरात. पुन्हा लाईटीचं काय करायचं बरं पावसात. मोटर चालू करून भरे. दोर इकडेच येतोय, मला बसायला येत नाही तिकडे खडीत. बसली अशी जाळवी घालायला येतंय हे होतंय. आर किती पडलाय. मग फरशा लावल्या ते एक बरं झालं मला. चटणी केल्यावर लय पडतं. फरशा लावल्या ते बरं झालं म्हणलं. चटणी केल्यावर आर लय पडतं. तर मित्रांनो, तुम्हाला 15 ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आज काय प्रजासत्ताक दिन का काय? सगळ्यांना शुभेच्छा. स्वातंत्र्य दिन आहे आज. स्वातंत्र्य दिन. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला असतो. स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं. बघा काय तसलं डोक्यातच बसलं नाही माझ्या. चेहरा आज माझा तुमचा तुम्हाला शेळ पाटल्यानं दिसत असं. लवकर पाठ 5ला सांगू की मूडच माझा फ्रेश नाही आज. चेहरा तर काय होणार. असा उत्साह असला ना मग चेहऱ्यावर पण उत्साह येतो. कशाची भाजी केली? वांग केले. होय. काय पडलं घरात? काय पडलं असेल. मागचा दरवाजा उघडा बिघडा आहे का? कुठे आका जा बर. दरवाजा उघडा आहे का बघ बरं मागचा. वाचलं काय तर घरात पडलं. पत्र्यावर पत्र पडलं असेल. घरात पडली बाटली कशाची? नाही, पत्र्यावर पडलं. झालाय बघा स्वयंपाक, आता होत आलाय. शेवटचीच भाकरी आहे बघा ही. या बाजरीची भाकर, वांग्याचं. या सगळ्यांनी बाजरीची भाकर. 2 दिवस झालं दूध आणलं नाही बघा आम्ही डेअरीवर. अहो पण ते फ्रीज बी बंद पडलंय. समजा त्यात भाज्या हिवायला लागल्या. होय. जोडा की इकडे हॉल मध्ये आणूया. नाही, बरडा बसते. फ्रीज मध्ये खाली काय तर ठेवा. नाही का, एक टायर ठेवा खाली. टायर बसेल का? होय बसली. काय तर चौरंगाव बसेल, चौरंगाव ठेवूया. चौरंगाव ठेवूया. तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.